हॅलो विद्यार्थी मित्रांनो, जी काल आपल्याकडे क्वेश्चन बँक आलेली आहे ती आपण सॉल्व करत आहे. काल आपण एक सर्वप्रथम पहिला व्हिडिओ आपण नॉवेलवर टाकलेला आहे आणि त्यामध्ये हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेल हे डिस्कस आपण केलेले आहे आणि सगळे आन्सर्स हे मी तुम्हाला करेक्ट सांगितलेले आहे आणि तुमचा प्रतिसाद पण त्यामध्ये खूप छान प्रकारे मिळून राहिलेला आहे. मित्रांनो बघा, अतिशय गडबड करू नका. आपल्याकडे अजूनही 1 महिना जास्त आहे, बरोबर आहे. त्यामुळं या क्वेश्चन बँकमधला प्रत्येक क्वेश्चन मी तुम्हाला डिस्कस करून त्याचे आन्सर्स चांगल्या प्रकारे सॉल्व करून देतो आहे. सर्वप्रथम तुम्ही काय करायचं आहे, जी आपल्याला PDF फाईल आलेली आहे त्या PDFची तुम्ही झेरॉक्स कॉपी काढून घ्यायची आणि जे मी आन्सर्स तुम्हाला सांगतो आहे पेन घेऊन आणि तुमची जे झेरॉक्स कॉपी जे असेल त्यावर ते आन्सर्स नोंदवून घ्यायचे आहे. खूप वेळ आपण मोबाईलवर जर खर्च करत असेल तर आपल्या डोळ्यावर देखील त्याचा ताण पडतो. मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट करेक्ट आणि ट्रस्टवरती सांगतो आहे, हे लक्षात ठेवा. ओके. आणि म्हणून एक PDF सर्वप्रथम आज तुम्ही इंग्लिश क्वेश्चन बँकची काढून घ्या. ओके. आणि पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की आपण एक व्हिडिओ घेऊन 3 दिवसामध्ये पूर्ण क्वेश्चन बँक आपण सॉल्व करणार आहोत. त्यामध्ये काही रायटिंग स्किलचा जो भाग आहे तो देखील मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला चांगलं स्कोरिंग येईल. त्यामध्ये थोडा बदल देखील त्यांनी केलेला आहे. जे क्वेश्चनरीज मी तुम्हाला शिकवलेली होती इंटरव्ह्यू क्वेश्चन्स, त्यामध्ये देखील थोडा फॉर्मॅटमध्ये चेंज केलेला आहे. त्यामुळं आपल्याला पुन्हा आपल्या फॉर्मॅटमध्ये देखील चेंज करावा लागेल. एनिवे, चला तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये ऑब्जेक्टिव्ज हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेलवर सांगितलेले होते. आज आपण अगदी सुरुवातीपासून क्वेश्चन बँक डिस्कस करतो. भरपूर विद्यार्थ्यांच्या भरपूर समस्या आहे, तुमचे कॉमेंट्स मला येते आहे. काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर हिंदीमधून बोलावं. ऑफकोर्स आय विल ट्राय माय लेवल बेस्ट. ओके. काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर नॉवेलवरचे क्वेश्चन्स आम्हाला प्रोव्हाइड करा. काही विद्यार्थ्याचं म्हणणं आहे की सर एक प्रश्न पूर्ण घेऊन क्वेश्चन बँक सॉल्व करावी. तर सगळ्या विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहे त्याला आपण राईट जस्टिस देण्याचा प्रयत्न करूया. या 2-3 दिवसामध्ये तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व होईल. आता एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आजचा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एक प्रश्न डिस्कस करूया की सर या क्वेश्चन बँकमधलेच प्रश्न एक्झामला येतील का? तर पहा, एक सायकोलॉजी स्टडी करा की आपल्याला 1 महिन्या अगोदर क्वेश्चन बँक दिलेली आहे. नंबर 1, त्यामध्ये कोविड-19 एक पॅन्डेमिक स्थिती आपल्याला चालू आहे. विद्यार्थ्यांचे सिलेबस पूर्ण झालेलं नाही आहे, किंबहुना शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये लेक्चर्स पण झालेले नाही आहे. आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी एक क्वेश्चन बँक आपल्याला प्रोव्हाइड केली आणि मला असं खात्रीनं वाटतं की याच क्वेश्चन बँकमधून क्वेश्चन्स आपल्याला नक्कीच असेल. कारण की नॉवेलवर त्यांनी एका नॉवेलवर त्यांनी 18 क्वेश्चन्स फॉर्म केलेले आहे. ओके. काही नॉवेलवर 12, 13, 15 असे क्वेश्चन फॉर्म केलेले आहे आणि आपल्याला प्रत्येक नॉवेलवर फक्त 2 क्वेश्चन येईल. एनिवे, तर हळूहळू मी संपूर्ण क्वेश्चन बँक आपण सॉल्व करूया. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की प्रत्येक व्हिडिओ मी व्हॉट्सअपद्वारे प्रत्येकाच्या जवळ जाईल असं नाही आहे. म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्याकडे येईल. ओके. चला तर मग आपण आता मी स्क्रीन पुन्हा थांबवतो, कारण की आपल्याला पूर्ण ते दिसायला हवं. म्हणजे मी कॅमेरा ऑफ करतो आहे, जेणेकरून पूर्ण स्क्रीनवर तुम्हाला ते क्वेश्चन दिसायला हवा. ओके. चला तर मग पहा, इंग्रजीचा पेपर आहे हा. पुन्हा सूचना इथं आलेल्या आहे ज्या तुम्हाला मी कालच सांगितलेल्या होत्या. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा क्वेश्चन बँक HSC सेक्शन फर्स्ट प्रोज पहिला सेट दिलेला आहे त्यांनी
आणि सीन पॅसेज आहे तो आलेला आहे 12 मार्क्ससाठी, राईट. आणि बघा हा पॅसेज मी आता काही वाचत नाही आहे, कारण की हा पॅसेज खूप मोठा आहे, तुम्हाला थेट मी उत्तरापर्यंत पोचवतो. आणि ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे या लेसनवर हा पॅसेज आलेला आहे. अतिशय छान आणि सोपा आहे. मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगितला होता की शक्यतोवर आपल्याला एक्झाममध्ये, ॲन्युअल एक्झाममध्ये ॲन ॲस्ट्रॉलॉजर डे यावरच आपल्याला पॅसेज राहील. चला, ॲक्टिव्हिटी नंबर A1. तुम्हाला काय करायचं आहे, जसं मी सांगितलं, एक जेरॉक्स कॉपी काढून घ्या ह्या PDF आणि पेन किंवा पेन्सिलनं आन्सर तुम्हाला लिहून घ्यायचे आहे. सी हिअर A1, स्टेट इफ द गिवन स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. गिवन स्टेटमेंट हे ट्रू आहे की फॉल्स आहे हे आपल्याला इथं सांगायचं आहे. ओके, सी आय रीड आउट द फर्स्ट वन. हे 2 मार्क्सला आहे. द ॲस्ट्रॉलॉजर used to have the preparation of his business in quite professional way. मीनिंग पण आपल्याला कळायला हवं. सो द ॲस्ट्रॉलॉजर used to have the preparation, तो त्याच्या प्रोफेशनची प्रिपरेशन कशी करायचा म्हणते, ऑफ हिज बिझनेस इन क्वाईट प्रोफेशनल वे, एका व्यावसायिक दृष्टिकोनातून तो त्याच्या व्यवसायाची एक प्रिपरेशन करायचा. ऑफकोर्स द सेंटेन्स इज ट्रू. हे सेंटेन्स ट्रू आहे. ओके, तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये पूर्ण सेंटेन्स लिहून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ट्रू शब्द लिहायचा आहे. चला नेक्स्ट. सी, द फिजिकल अपीअरन्स ऑफ ॲस्ट्रॉलॉजर हार्डली क्रिएटेड ॲन इम्पॅक्ट ऑन द कस्टमर. त्याचा जो फिजिकल अपीअरन्स होता, व्हर्मिलियन लावणं, टिक्का लावणं किंवा पगडी घालणं, एक लांबलचक मुस्टॅच ठेवणं, लांबलचक मिशा ठेवणं, हे जे अपीअरन्स आहे, इथं म्हणणं काय, ॲज हार्डली क्रिएटेड ॲन इम्पॅक्ट ऑन द कस्टमर्स, त्याचा कस्टमरवर हार्डली क्वचितच प्रभाव पडायचा. रॉंग आहे सेंटेन्स, फॉल्स आहे. FALSE, फॉल्स. का फॉल्स आहे, कारण त्याच्या अपीअरन्सचा, त्याच्या वेशभूषेचा चांगला प्रभाव कस्टमरवर पडत होता. ओके, सो धिस स्टेटमेंट इज फॉल्स. सी द थर्ड नंबर. द प्लेस वॉज बिझी विथ अ व्हेरायटी ऑफ ऑक्युपेशन्स. एक्झॅक्टली ट्रू. ट्रू आहे. थर्ड नंबरचं सेंटेन्स हे ट्रू आहे. द प्लेस वॉज बिझी विथ व्हेरायटी ऑफ ऑक्युपेशन्स. तुम्ही जेव्हा पॅसेज वाचाल किंवा टेक्स्ट वाचलेलं असेल ऑलरेडी, त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की व्हेरायटी ऑफ प्रोफेशन्स वर देअर, आणि दॅट्स वाय इट इज करेक्ट, ट्रू. लास्ट वन. द ॲस्ट्रॉलॉजर्स स्टाईल ऑफ हँडलिंग द बिझनेस लाईज इन हिज स्किल. पहा, तो ज्या वेनं, ज्या स्टाईलनं त्याचा बिझनेस हँडल करायचा, ते स्किल, बिकॉज बिझनेस लाईज इन हिज स्किल, त्याच्या स्किलमध्येच ते दडलेलं होतं. एक्झॅक्टली ट्रू. म्हणजे काय की ही हॅज अ ग्रेट स्किल इन हँडलिंग द बिझनेस, अँड दॅट्स वाय इट इज राईट. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या स्टेटमेंटचा अर्थ देखील कळायला हवा, जेणेकरून तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर होईल. दिस इज ट्रू. म्हणजे सेंटेन्स कसं आलं आपलं, ट्रू, फॉल्स, ट्रू, ट्रू. ओके. ॲक्टिव्हिटी नंबर 2, कम्प्लीट द गिवन वेब. इथे एक वेब दिलेला आहे, आपल्याला तो कम्प्लीट करायचा आहे. चला बघा, तर एक हिंट्स आलेले आहे आपल्याला. ॲक्टिव्हिटीज ऑफ द ॲस्ट्रॉलॉजर. व्हॉट ॲस्ट्रॉलॉजर डज देअर, हिज ॲक्टिव्हिटीज देअर. ओके. चला बघा, तर ॲक्टिव्हिटीज ऑफ द ॲस्ट्रॉलॉजर, तो काय काय करायचा आणि सो सी हिअर सम ऑफ द आन्सर्स आर देअर इन द एक्स्ट्रॅक्ट. जे पसरलेले आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचे आहे. ॲक्टिव्हिटीज ऑफ द ॲस्ट्रॉलॉजर. ॲक्च्युली ही ओपन्ड हिज बॅग अँड स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट, असं पण लिहू शकता तुम्ही.
then analysis of human troubles, means he has the power of analyzing human troubles. ओके, यामध्ये तुम्ही हे पॉईंट लिहू शकता. त्यानंतर आहे फ्लॅटर्स द कस्टमर्स, बिकॉज ही हॅज अ ट्रिक्स टू फ्लॅटर द कस्टमर. कस्टमरला खुश करणं, कस्टमरला फ्लॅटर म्हणजे खोटी प्रशंसा म्हणू शकतो आपण. ओके, आणि ॲडमिरेशन्स किंवा प्रेज म्हणजे खरी खरी प्रशंसा. सो ही फ्लॅटर्स द कस्टमर्स. देन ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण जर लिहायचं जर झाल्यास अंडरस्टँडिंग ऑफ सॉरोज ऑफ कस्टमर. तुम्हाला अंडरस्टँडिंग ऑफ सॉरोज ऑफ कस्टमर, सॉरो अँड सफरिंग ऑफ कस्टमर, हे पण आन्सर आपण त्या मध्ये लिहू शकतो ॲक्टिव्हिटीज ऑफ द कस्टमर्स ॲस्ट्रॉलॉजरमध्ये. ओके, आणखी तुम्ही तुमच्या मतानुसार पण लिहू शकता. ही हॅज अ स्किल टू जज द कस्टमर. हे सगळे आन्सर्स तुम्ही व्यवस्थित पॉइंटेड लिहू शकता. ओके, अशा प्रकारे तुम्हाला ते सॉल्व करायचं आहे. त्यानंतर बघा हिअर नेक्स्ट क्वेश्चन इज, इट इज फॉर 2 marks. द ॲस्ट्रॉलॉजर वॉज अ श्रूड जज. श्रूड मीन्स हिअर चलाक, व्हेरी क्लेवर. जज ऑफ अ कॅरेक्टर म्हणजे ॲस्ट्रॉलॉजर हा एक चलाक असा एक जज होता. त्याला चांगल्या प्रकारे दुसऱ्याचं कॅरेक्टर जज करता येत होतं. एक्सप्लेन विथ सम डिटेल्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. त्या एक्स्ट्रॅक्टमधून, पॅसेजमधून आपल्याला ते फाइंड आउट करायचं आहे. सी पहा, याचा आन्सर्स मी तुम्हाला ओरली सांगतो आहे, थोडं तुम्ही ते लिहून घ्या किंवा ऐकून घ्या. ओके, सी व्हेन एनी कस्टमर यूज टू व्हिजिट the astrologer, he does not open out his mouth unless he listens 5-10 minutes from the customers, because he gets the information about the character, about the problems, about the personal life of his customer, and that's why he was a very shrewd judge. He had ग्रेट लिसनिंग पॉवर. त्याच्याकडे चांगला लिसनिंग पॉवर होता. अँड इन दिस वे ही जज द कॅरेक्टर, ही जज द कस्टमर्स इन बेटर फॅशन, अँड दॅट्स वाय हिज बिझनेस वॉज व्हेरी डेव्हलपिंग देअर. म्हणजे अशासारखं तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे, काही एक्झाम्पल टेक्स्टमधून शोधून काढायचे आहे. ओके, आणि हे तुम्ही तुमच्या मतानुसार आणखी चांगल्या प्रकारे पण लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन, कारण आपल्याला आज 2 पॅसेज डिस्कस करायचे आहे या व्हिडिओमध्ये. सी वी नीड टू अंडरस्टँड, दिस इज पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे का हा? हो, चला बघा. द क्वेश्चन इज, we need to understand even the smallest details of business in order to succeed. Write your views. म्हणजे आपल्याला आपल्या बिझनेसचे स्मॉलेस्ट डिटेल्स समजून घ्यायचे आहे, माहीत असायला पाहिजे. इन ऑर्डर टू सक्सीड, इन ऑर्डर टू बी अ सक्सेसफुल बिझनेसमॅन. आपापल्या बिझनेसमध्ये चांगल्या प्रकारे प्रगती करण्यासाठी त्या बिझनेसच्या लहान लहान नूर अँड कॉर्नर, स्मॉलेस्ट थिंग, एव्हरी डिटेल आपल्याला माहीत असायला पाहिजे. राईट युअर व्ह्यूज, त्यावर तुमचं ओपिनियन नमूद करा, असं इथं पर्सनल रिस्पॉन्स दिलेला आहे. तर आन्सर्स तुम्हाला 4 ते 5-6 वळीमध्ये लिहायचं आहे. जर आपल्याला 2 पैकी 2 मार्क्स घ्यायचे असेल तर तुम्ही कसं लिहू शकता? येस, एव्हरी businessman must know the details of his business, because whenever and whatever the problem will be arise in the business, he need to solve all those problem. ज्या माणसाला त्याच्या बिझनेसमधल्या लहान लहान गोष्टी माहिती आहे, तो किंवा त्याच्या बिझनेसमध्ये कुठले प्रॉब्लेम जर निर्माण झाले असेल तर तो चांगल्या प्रकारे सॉल्व करू शकतो. अँड इफ ही नोज द डिटेल्स, ही कॅन अट्रॅक्ट मोर अँड मोर कस्टमर्स, अँड इन दिस वे हिज बिझनेस गेट्स डेव्हलप्ड.
अशासारखं तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. हा पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे. ओके, चला आपण A5कडे वळूया. हिअर A5 डू ॲज डिरेक्टेड. सी नंबर 1, इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. आता इथं हिंट पहा काय दिलेली आहे. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू रिराईट द गिवन सेंटेन्स ॲज ॲन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. आपल्याला या सेंटेन्सचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स तयार करायचं आहे. ओके, बघा 4 ऑप्शन दिलेला आहे, त्यापैकी एक करेक्ट आहे. आता या सेंटेन्समध्ये ऑलरेडी आलेला आहे, म्हणजे आणि आपलं सेंटेन्स ते वॉटनं सुरू होईल आणि येईल. पहा इथं सरळ सरळच आन्सर आहे. वॉट अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज इट वॉज. ओके, 3rd नंबर इज द करेक्ट आन्सर आणि ते एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. सेकंड सेंटेन्स, ही स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट विच कन्सिस्टेड ऑफ अ डझन कावरी सेल्स. आता हिंट्स काय आलेली आहे आणि यामध्ये आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ज अँड रिराईट द सेंटेन्स, रिराईट द गिवन सेंटेन्स ॲज अ कंपाऊंड सेंटेन्स. आपल्याला कंपाऊंड सेंटेन्स तयार करायचा आहे. राईट, आणि दिलेलं सेंटेन्स हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, आपल्याला कंपाऊंड सेंटेन्स करायचं आहे. ओके, तर बघा कंपाऊंड सेंटेन्समध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त क्लॉजेस असतात आणि ते अँडनी कनेक्ट केलं जातं. म्हणजे ज्या सेंटेन्समध्ये अँड आहे ते आपलं कंपाऊंड सेंटेन्स आहे. फॉर एक्झाम्पल बघा, तर आता हे सेंटेन्स यामध्ये अँडचा वापर झालेला आहे आणि या सेंटेन्समध्ये अँडचा वापर झालेला आहे. 2पैकी एक पहा कुठलं करेक्ट आहे. ही स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट अँड इट कन्सिस्टेड ऑफ अ डझन कावरी सेल्स. ओके, धिस सेकंड सेंटेन्स इज करेक्ट. इथं हॅड कन्सिस्टेडचा वापर त्यांनी केलेला आहे, म्हणून सेकंड वन इज द कंपाऊंड सेंटेन्स ऑफ अवर गिवन स्टेटमेंट. म्हणून 2 नंबरचं सेंटेन्स हे करेक्ट आहे. ही स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट अँड इट कन्सिस्टेड ऑफ अ डझन कावरी सेल्स. त्यानंतर बघा A6, A6मध्ये आपल्याला प्रश्न आलेला आहे. फाइंड द सिनॉनिमस वर्ड्स, सिनॉनिमस सिमिलर वर्ड्स फॉर द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. पॅसेजमधून आपल्याला सिनॉनिमस वर्ड शोधून काढायचे आहे, सिमिलर वर्ड शोधून काढायचे आहे. फर्स्ट वर्ड इज कन्फ्युजिंग. आता पॅसेज पुन्हा मी तुम्हाला पॅसेजपर्यंत नेत नाही आहे, मी थेट त्याचे आन्सर सांगतो जे तुम्हाला पॅसेजमध्ये सहज सापडेल. कन्फ्युजिंग, आता कन्फ्युजिंग या शब्दाला बरेचसे वर्ड सिमिलर आहे, एम्बॅरेसिंग एक्सेट्रा. बट इथं जो दिलेला शब्द आहे तो बी वाइल्डरिंग आहे. ओके, मी स्पेलिंग लिहितो आहे BEWILDERNG. ओके, बी वाइल्डरिंग इज कन्फ्युजिंग. त्यानंतर इथं बी नंबरचा शब्द आहे हँगिंग अराउंड. हँगिंग अराउंड मीन्स मूव अराउंड हिअर अँड देअर विथ नो पर्पज, असं मिनिंग त्याला आलेलं आहे. आता या शब्दासाठी आपल्याला पॅसेजमध्ये 2 शब्द आलेले आहे. एक डॅलिड शब्द आहे, DALLY. ओके, पॅसेजमध्ये आपल्याला डॅलिड आला आहे, DALLIED. मीन्स मूव अराउंड हॅविंग नो एम, असं याचं मिनिंग होतं. आणि एक त्याला पुन्हा ऑर शब्द तुम्ही लिहू शकता हँगिंग अराउंडला, सर्ज. सर्जिंग क्राऊड नावाची एक टर्म आपल्या पॅसेजमध्ये आलेली आहे, ते तुम्ही बघून घ्याल. SURGING. ओके, सर्जिंग क्राऊड. तुम्हाला सर्जिंग लिहायचं आहे, डॅली पण लिहून ठेवायचं आहे ऑप्शनमध्ये. त्यानंतर 3rd शब्द आलेला आपल्याकडे डिफिकल्ट टू अंडरस्टँड. राईट, आणि हा अगदी सोपा शब्द त्यांनी विचारला, ज्यांना माहिती आहे, दॅट इज ऑब्स्क्युअर. OBSCURE. ऑब्स्क्युअर मीन्स डिफिकल्ट टू अंडरस्टँड. मराठीमध्ये याला संदिग्ध असं म्हटलं जातं. ओके,
अँड डी नंबर इज मॅजिकल इफेक्ट. मॅजिकल इफेक्ट त्यासाठी पण आपल्याकडे शब्द आलेला आहे, दॅट इज एन्चांटमेंट. एन्चांटमेंट. एन्चांटमेंट मीन्स एक मॅजिकल बॅकग्राऊंड ज्याला म्हणू शकतो. ओके, अशासारखं ते मॅजिकल असं ग्राउंड त्या पब्लिक प्लेसवरती झालेलं होतं, जिथं ॲस्ट्रॉलॉजर बसायचा, वेगवेगळे लाईट्स रिफ्लेक्ट होत होते. तर असे ह्या पहिल्या पॅसेजचे आन्सर्स तुम्हाला सांगता येईल. ओके, त्यानंतर बघा आपण सेकंड पॅसेज देखील पटापट करून टाकूया. सेकंड पॅसेज जो आलेला आहे तुम्हाला, एक सॅम्पल कॉपी त्यांनी जे पाठवलेलं आहे त्यामध्ये आलेला आहे सेकंड लेसनवर, आणि तो लेसन आहे ऑन सेईंग प्लीज. लेफ्ट हँडचं उदाहरण वगैरे आलेलं आहे त्यामध्ये. राईट, सी हिअर. मी थेट आता क्वेश्चन वाचतो आहे. A1 एक्सरसाइज त्यांनी दिलेला आहे इथं. Read the following statement and pick out the statement which express the intention of the writer. रायटरचं इंटेन्शन आपल्याला सांगायचं आहे. पुन्हा पहा, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड पिक आउट द स्टेटमेंट विच एक्सप्रेसेस द इंटेन्शन ऑफ द रायटर. आपल्याला इथं राईट स्टेटमेंट पिक आउट करायचे आहे, जे करेक्ट आहे, जे धड्याला लागून आहे, जे टेक्स्टसोबत रिलेटेड आहे, है ना. अशा प्रकारचे आन्सर्स फाइंड आउट करणं थोडंसं जड जाऊ शकतं, कारण की इथं पहा ऑप्शन काय दिलेले आहे. देर इज अन इम्पॉर्टन्स ऑफ गुड मॅनर्स अँड सिव्हिलिटी. देर इज अन इम्पॉर्टन्स ऑफ गुड मॅनर अँड सिव्हिलिटी, हे पण करेक्ट आहे टेक्स्टसोबत रिलेटेड. द वुंड ऑन वन्स सेल्फ रिस्पेक्ट इज मोर पेनफुल दॅन फिजिकल वुंड. म्हणजे शरीरावर जे जखम होते ते भरल्या जाते, मात्र जो सेल्फ रिस्पेक्टवर एखादी जखम होते ते जास्त पेनफुल असते. ते त्या लेफ्टमेंटच्या उदाहरणावरून आपल्याला पाहायला मिळते. हे पण करेक्ट आहे. वन नीड्स टू बी कोचस विथ अ लिफ्टमॅन, है ना. तर हे इथं आपल्याला रॉंग दिसून राहिला आहे. स्ट्रिक्ट लॉज कॅन सिव्हिलाइज पीपल, म्हणजे जर कायदे कानून जर स्ट्रिक्ट असेल तर लोक सिव्हिलाइज होतात. हे पण आपल्या धड्यासोबत रिलेटेड आहे, पण लेखकाचं इंटेन्शन ते नाही आहे. ओके, म्हणून पहिले दोन सेंटेन्सेस तुम्हाला आन्सर म्हणून लिहायचे आहे, पिक आउट करायचे आहे इथे. राईट, सी नाव हिअर अगेन question is given A2. Pick out some examples of behavior from the extract that are not punishable under the law. म्हणजे असे आपल्याला काही एक्झाम्पल्स टेक्स्टमधून दाखवायचे आहे बिहेवियरचे, फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट दॅट आर नॉट पनिशेबल अंडर लॉ. म्हणजे कायद्यानं अशा बिहेवियर पनिशेबल नाही आहे असे उदाहरणं आपल्याला टेक्स्टमधून सांगायचे आहे. तर अगदी पॅसेजच्या सुरुवातीलाच उदाहरण आलेलं आहे. तर बघा, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काय लिहू शकाल. आता आपल्याला 2पैकी 2 मार्क्स घेण्यासाठी पॅसेज चांगल्या प्रकारे वाचून घ्यायचं आहे. तुमची लँग्वेज देखील चांगली असली पाहिजे. 4-5 ओळीमध्ये त्याचा आन्सर्स असायला हवं. पिक आउट सम एक्झाम्पल्स ऑफ बिहेवियर फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट दॅट आर नॉट पनिशेबल अंडर द लॉ एनी 4. म्हणजे 4 एक्झाम्पल्स आपल्याला दाखवायचे आहे. ते एक्झाम्पल पूर्ण पॅसेजमध्ये तुम्हाला रँडम स्वरूपामध्ये सापडते, पसरलेले आहे. जसं फॉर एक्झाम्पल, दॅट लिफ्ट मॅन ओनली सेड टॉप, ओके, नॉट टॉप प्लीज. आता कोण प्लीज म्हटलंच पाहिजे असं नाही आहे, ते कायद्यानं गुन्हा नाही आहे. ओके, इट इज अनरिटन कोड ऑफ कंडक्ट ऑफ सोसायटी. इट इज नॉट व्हेरी कंपल्सरी टू से प्लीज, सॉरी, थँक्यू, ऑल दीज थिंग्स. तुम्हाला 4 एक्झाम्पल त्या पॅसेजमध्ये सहज सापडणारे आहे. त्यानंतर पहा A3 हा एक्सरसाइज बघा.
पॅसेंजर डॅमेज द लिफ्टमन्स सेल्फ रिस्पेक्ट. त्या पॅसेंजरनं काय केला होता? डॅमेज द लिफ्टमॅन्स सेल्फ रिस्पेक्ट. सपोर्ट युअर आन्सर विथ सम फॅक्ट्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. सो या प्रश्नाचं जे आन्सर्स आहे पहा, तुम्हाला पार्श्वभूमी माहिती असेल या धड्याची, या टेक्स्टची, आणि अगदी हे सेंट्रल थीम आहे या पूर्ण धड्याची. दॅट पॅसेंजर did not say please, he only said top. As a result of that liftman felt very bad, he felt insulted, and that's why he has assaulted to the passenger. Support your answer with some facts from the text. आणि हे तुम्हाला एक्सप्लेन करावं लागणार आहे थोडंसं चांगल्या प्रकारे, राईट. आपल्याला पूर्ण क्वेश्चन बँक डिस्कस करायची आहे. एका प्रश्नावर जर आपण इतका वेळ खर्च केला तर तुम्ही अभ्यास कधी कराल? त्यानंतर मी इतके मोठे क्वेश्चन बँक कधी सॉल्व करेल? मला पण इतर काही शाळेसोबत रिलेटेड, कॉलेजसोबत रिलेटेड कामं करावी लागतात. ओके, तर मी तुम्हाला जे ऑब्जेक्टिव्ह आहे हिंट्स देत जातो आणि पुढे जायचं आहे आपल्याला. आणि आपल्याला प्रत्येक क्वेश्चन मात्र डिस्कस करायचा आहे. ऑब्जेक्टिव्ह करेक्ट सॉल्व करायची आहे. एक्सरसाइजेस आपल्याला व्यवस्थित सॉल्व करायचे आहे. प्रत्येक नॉवेलच्या क्वेश्चनला देखील आपण डिस्कस करणार आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेलवर चर्चा केलेली आहे. पूर्ण आन्सर्स आपण फाइंड आऊट केलेले आहे, करेक्ट सांगितलेले आहे मी तुम्हाला. त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला ॲन्युअलसाठी होईल. पण आणखी एक सांगतो, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. चला, इथे एक पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. व्हॉट इफ डिस्कर्टसी इज अ लीगल ऑफेन्स? डिस्कर्टसी इज अ लीगल ऑफेन्स. जर डिस्कर्टसी हे कायद्यानं जर गुन्हा होत असेल तर काय घडेल? समजा मी तुम्हाला सॉरी म्हटलं नाही आणि तुम्ही चालले पोलीस स्टेशनला रिपोर्ट टाकण्यासाठी, तर काय होईल? राईट युअर रिस्पॉन्स इन अबाउट 30 वर्ड्स. हा सुंदर प्रश्न विचारलेला आहे त्यांनी. सो हाऊ कॅन यू गिव्ह द जस्टिफिकेशन टू सच क्वेश्चन्स? कसं काय तुम्ही चांगल्या प्रकारे जस्टिफिकेशन देऊ शकता? हा एक इमॅजिनरी क्वेश्चन आहे, पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे. तुम्ही तुमच्या मतानुसार उत्तर लिहू शकता. असं तुम्हाला लिहावं लागेल की इफ डिस्कर्टसी इज अ लीगल ऑफेन्स देन सो मेनी cases will be registered in a day because there are so many people in society that they never say sorry, thank you, please, right? Or many people are there, they insulted other verbally. So as a result of that, many cases will be registered, one thing, and many people will have to go into jail if it is a legal offense. if discourtesy is a legal offense, भरपूर लोकांना जेलमध्ये जावं लागेल, कस्टडीमध्ये जावं लागेल जर कोणा सॉरी म्हटलं नाही, थँक्यू म्हटलं नाही, टॉप प्लीज न म्हणता फक्त टॉप म्हटलं तर त्याच्या अगेन्स्ट पोलीस स्टेशनला कंप्लेंट आपण करू शकतो, असं इथं म्हणणं आहे. पण असं होणार नाही. एक पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे, तुम्हाला याचा आन्सर व्यवस्थित द्यायचा आहे. ओके, सी ए फिफ्थ, डू ॲज डिरेक्टेड. इथं पहिलं सेंटेन्स आलेलं आहे, आय एम फिजिकली असॉल्टेड, इट विल परमिट मी टू रिटॅलिएट. आणि सूचना आलेली आहे आपल्याला, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू यूज अनलेस. म्हणजे आपल्याला अनलेसचा वापर करायचा आहे. इफचं सेंटेन्स आपल्याला दिलं आहे आणि अनलेसचा वापर आपल्याला करायचा आहे. अनलेस म्हणजेच होते इफ नॉट, हे तुम्हाला माहीत असेल. आता बघा, अनलेसचा वापर करत असताना दोन्ही सेंटेन्सचं मिनिंग सारखं आलं पाहिजे. अनलेस आय एम फिजिकली असॉल्टेड इट विल परमिट मी, रॉंग आहे सेंटेन्स. त्यानंतरचं सेंटेन्स आहे, अनलेस आय एम फिजिकली असॉल्टेड इट वूड नॉट परमिट मी टू रिटॅलिएट. हे सेंटेन्स होतं पण यामध्ये वूडचा वापर त्यांनी केलेला आहे, त्यामुळं हेही रॉंग आहे. 3 नंबरचा सेंटेन्स बघा, अनलेस आय एम फिजिकली असॉल्टेड
इट विल नॉट परमिट मी टू रिटॅलिएट. पहा आपल्याला करेक्ट आन्सर सापडलेला आहे 3rd नंबरमध्ये. अनलेस आय एम फिजिकली असॉल्टेड, जोपर्यंत मला कुणी फिजिकली शारीरिकदृष्ट्या शारीरिक हल्ला माझ्यावर होणारा नाही, इट विल नॉट परमिट मी टू रिटॅलिएट, तोपर्यंत मला कायद्यानं परमिशन नाही आहे टू रिटॅलिएट म्हणजे एक रिव्हेंज घेण्यासाठी, किंवा रिटॅलिएट म्हणजे एक आपण एक त्याला मारण्यासाठी आपल्याला परमिशन नाही आहे. 3rd वन इज करेक्ट. 3 नंबरचं करेक्ट आन्सर आहे. चार नंबरचं तर पूर्णच चुकीचं आहे. अनलेस पण दिलेला आहे आणि नॉट पण दिलेला आहे. ओके, सो 3rd वन इज करेक्ट. सी, दुसरं सेंटेन्स आलेलं आहे आपल्याला, द लॉ विल प्रोटेक्ट मी अगेन्स्ट व्हायोलेंट रिटॅलिएशन. आणि काय म्हटलं आहे आपल्याला इथं, ऑब्लिगेशन करायचं आहे. मॉडेल व्हर्ब ऑक्झिलरी व्हर्ब आपल्याला सांगायचं आहे, शोविंग ऑब्लिगेशन. ऑब्लिगेशन कशानं दाखवले जाते, सरळ सरळ मस्टनं. म्हणजे ज्या सेंटेन्समध्ये मस्ट आहे, पहा पहिल्या सेंटेन्समध्ये लॉ कॅन प्रोटेक्ट, दुसऱ्या सेंटेन्समध्ये लॉ कुड प्रोटेक्ट आलेला आहे, तिसऱ्या सेंटेन्समध्ये द लॉ मे प्रोटेक्ट आलेला आहे, आणि चौथ्या सेंटेन्समध्ये आपल्याला करेक्ट आन्सर सापडते, लॉ मस्ट प्रोटेक्ट मी अगेन्स्ट. है ना, मेनं एक पॉसिबिलिटी दाखवल्या जाते, परमिशन पण दाखवल्या जाते, त्यानंतर कुडनं एक रिक्वेस्ट दाखवल्या जाते किंवा कॅपॅसिटी पण दाखवल्या जाते पासमध्ये, आणि कॅननं काय दाखवल्या जाते, ॲबिलिटी दाखवल्या जाते. एनिवे, तर 4th नंबर इज द करेक्ट आन्सर, लक्षात ठेवाल. त्यानंतर A6 क्वेश्चन आहे, फाइंड आउट द वर्ड्स फ्रॉम द पॅसेज विच मीन द फॉलोविंग. म्हणजे इथं सिमिलर वर्ड आपल्याला सांगायचे आहे टेक्स्टमधून. बघा इथं पहिला शब्द आलेला आहे लॅक ऑफ कर्टसी, है ना, शिष्टाचार नसणे. सरळ सरळ विद्यार्थी मित्रांनो शब्द आलेला आहे जो कुणालाही पॅसेजमध्ये सापडू शकतो, तो म्हणजे डिस्कर्टसी. DISCOURTESY, स्पेलिंग बघून घ्याल तुम्ही व्यवस्थित. ओके, डिस्कर्टसी. त्यानंतर सेकंड वर्ड आलेला आहे फाईट विथ फिट्स. म्हणजे फिट्स म्हणजे बुक्की म्हणतो आपण त्याला, बुक्कीनं मारणे. तर त्यासाठी एक वर्ड आपल्याला टेक्स्टमध्ये आहे, तो म्हणजे अझॉल्ट. म्हणजे अटॅक, पण हात उगारणे कोणावर तरी, असं त्याचं मिनिंग. लिहून घ्यायला तुम्ही शब्द फाईट विथ फिस्ट, अझॉल्ट, ASSAULT. नेक्स्ट 3rd शब्द आहे आपल्याला अनकल्चर्ड. अनकल्चर्ड मीन्स अनसिव्हिलाइज पर्सन, किंवा त्याला आपण असं म्हणू शकतो. पण आपल्याला टेक्स्टमधून फाइंड आउट करायचं आहे. टेक्स्टमध्ये शब्द आलेला आहे बुरिश, BOORISH. बुरिश मीन्स अनसिव्हिलाइज पर्सन, अनकल्चर्ड पर्सन. ओके, आणि त्यानंतर या पॅसेजमध्ये शेवटला शब्द आलेला आहे तो म्हणजे ॲन अटॅकर. त्यासाठी आपल्याला शब्द आलेला आहे असायलंट, ASSAILANT. असायलंट मीन्स अटॅकर, वन हू अटॅक्स, जो अटॅक करतो तो. ओके, अशा प्रकारे 4ही शब्द आपले इथं करेक्ट पाहायला इथं मिळून राहिले. तर आपण आज या व्हिडिओ समोरचा आपण घेऊ शकतो, पण तो लेंदी होईल. सोपीचा धडा आलेला आहे, द कॉफ अँड द अथेम्स यावर आलेला आहे तो. तर अशा प्रकारे या 2 एक्स्ट्रॅक्टचे आन्सर्स आपण फाइंड आउट केलेले आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला पहिल्यांदा झेरॉक्स कॉपी काढून घ्या या PDF ची, जेणेकरून तुम्हाला लिहिण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी सोयीचं होईल. ओके, आणि सबस्क्राईब करा, तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि आपण संपूर्ण जे क्वेश्चन बँक आहे ते डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. घाबरू नका, वेळ आपल्याकडे अजून आहे. बरेचसे विद्यार्थी कन्फ्यूज झाले. आज खूप सारे विद्यार्थ्यांनी येऊन मला भेटले, त्यांच्या समस्या मांडल्या. जशी जे बँक आलेले आहे, क्वेश्चन बँक आलेले आहे, विद्यार्थी आणखीन कन्फ्यूज झालेले आहे.
आणखी त्यांचं टेन्शन वाढलेलं आहे. पण मित्रांनो, टेन्शन घेऊ नका, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित होते. तुमचे प्रत्येक जे विषय असेल तुमच्या रिस्पेक्टिव्ह टीचर्सकडे जा, त्यांच्याकडून ते समजून घ्या. ओके, इंग्रजीचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे. मी संपूर्णपणे तुमचं इंग्रजी हा विषय चांगला करून देतो आहे. तर ठीक आहे मग, थँक्यू.